एक शनीश्वर देवस्थान रायतळे इसवी सन 1307 मध्ये रामचंद्र राय इथे सैन्य घेऊन आलता, म्हणजे आपल्या पारनेर तालुक्यामध्ये. खूप प्राचीन काळी जर बघितलं तर हा प्रदेश देखील सदन असा हा प्रदेश होता. त्याला कोड सारखा आजार झालता त्या राजाला, रामचंद्र रायाला. दोन्ही एक छोटीशी ओढे होते आणि तिथून एक अशी छोटीशी अशी धार वाहत होती, म्हणजे एक झरा म्हटलं तरी चालेल. आणि त्या झऱ्याचं पाणी रामचंद्र राय तिथं पेला आणि त्याचा कोड मात्र नाहीच झाला. मग त्याने आसवाचा नाळ घेतला आणि तिथं मात्र एक मूर्ती स्थापन केली. का त्याला वाटलं शनीचा कोप मात्र तिथं आपल्यावरती जो शनीचा कोप झाला तो मात्र नाहीसा झाला. आणि मग तिथं त्यांनी मात्र भव्य आणि दिव्य असं मात्र खऱ्या अर्थाने श्री शनिदेवाची शिला स्थापन केली. 1307 पासून ते आतापर्यंत म्हणजे 700 वर्ष झाले. तेव्हापासून मात्र श्री शनीश्वर देवस्थान मात्र तिथं ह्या देवगिरीचा राजा रामचंद्र राय याने हे शनिदेव स्थापन केला. आणि खऱ्या अर्थाने तेव्हापासून भक्तगण तिथं आले. आणि अतिशय शीघ्रकोपी देवस्थान उत्तर दिशेला खऱ्या अर्थाने ते देवस्थान अतिशय शीघ्रकोपी, म्हणून समोर मात्र कोणीही दर्शन करू नये अशा प्रकारचे आख्यायिका मात्र तिथं आहे. अशा प्रकारचे हे शनीश्वर देवस्थान आहे. जय श्री शनी महाराज आहे. नमस्तुते. आवर्जून मात्र रायतळेला गेल्यानंतर जरूर श्री शनी देवस्थानला जरूर भेट द्या आणि श्री शनिदेवाच्या चरणी मात्र नतमस्तक व्हा. जय श्री शनिदेवाय. जय श्री शनीश्वराय नमस्तुते. जय श्री शनीश्वराय नमस्तुते.